या मंचावर केएम हॉस्पिटल तर्फे मी स्वागत करते भरत जाधव सरांचं. सरांना मी विनंती करते त्यांनी प्लीज स्टेजवरती यावे. सर, तुमचं आम्ही स्वागत करणारच आहोत, पण आधी तुमच्याकडून आम्हाला 2 शब्द शुभेच्छा हव्या. तुम्हाला की हॉस्पिटल. नमस्कार. आमच्या लगेच मला एमडी कॉलेज आठवायला लागलंय. वा, 100 वर्ष झालेत त्या हॉस्पिटलला. मी ते मागेच राजकमल चाळीत राहायला होतो लहानपण, माझं इथेच गेलाय. आता मला कोणते विचारलं की पहिल्यांदा येत आहे आणि इथे इतक्यांदा आलो आहे, ऍडमिट करण्यापासून केस फाईल का होत नाही, मारामारी करण्यापर्यंत आलो आहे. ह्यानीच विचारलं. नाही, महत्वाचं ते नाही. महत्वाचं आहे की एखादं हॉस्पिटल 100 वर्ष त्याच ताकदीनं राहतं आणि विश्वासानं राहतं. म्हणजे आजही कोणाला कुठेही काही विचारलं तरी पहिला पर्याय किंवा शेवटचा पर्याय हा केएम असतो, त्याला गॅरंटी असते. आणि जगातल्या सगळे इन्स्ट्रुमेंट म्हणून किंवा काय साहित्य म्हणून जागतिक लेवलचं साहित्य इथे आहे. आणि इथलं कुठलंही ऑपरेशन किंवा काही गरिबांसाठी नेहमीच धावून येणारी संस्था आहे. आणि इतके वर्ष म्हणजे आमचं इथं बालपण केलं. आम्हाला माहिती आहे की आमच्यात काही झालं तर एकाला ॲडमिट करण्यासाठी 70-80 लोक यायचं. अरे ठेच लागली, जरासं रक्त गेलं काय पण नाही. ज्या जिव्हाळ्याने आम्ही चाळीतून निघायचो त्याच जिव्हाळ्याने इथे यायचो आणि त्या विश्वासाने इथून त्या पेशंटला घरी घेऊन जायचो. तो विश्वास केवळ इतकी वर्ष जपलाय आणि आजही तीच ताकद आहे. अर्थात या इन्स्टिट्यूटमध्ये आणि इथून जे शिकून पुढे मुलं तुमचे काय विद्यार्थी आहे, नंतर जे डॉक्टर होतात. आता बरेच विद्यार्थी आम्ही समोर मिलन कट्टर बसायचे. आम्ही एकांकिका स्पर्धा करत असताना तिथे ज्यूसवाला होता आमचा. तिथे आम्ही बसायचो. आम्ही आमच्या एकांकिकेच्या तालमी करायचो गप्प रात्री 9-10 नंतर. आणि बरेचसे स्टुडंट तिथे अभ्यास करतात, ते ज्यूस प्यायला यायचे समोर. आता आहे की नाही मला माहित नाही मिलन. आज जेव्हा केएम मध्ये येतो ना तर तीच मुलं आज इथे डॉक्टरच्या मोठमोठ्या पदावर बघतो, तर नक्कीच आम्हाला त्याचा आनंद होतो. आणि ती मुलं ज्या पद्धतीने अभ्यास केएमच्या बाहेर करायची ते आज इथे येऊन आणि म्हणजे आपल्या नाटकात चित्रपटात आणि भरत जाधव असेल किंवा आणि प्रशांत दामले असेल किंवा आणि बाबा हा डॉक्टर त्यातला महत्वाचा आहे ते घ्यायचं. आणखी ह्या हॉस्पिटलच्या अजून एक किंवा सांगू की डॉक्टर बापट सर, रवी बापट सर, त्यांच्याबद्दल मी आम्ही खूप आमच्या अख्ख्या साहित्यानं प्रत्येकाला त्याचं नाव माहीत होतं, त्यांचं नाव माहीत होतं. कारण का त्याला केएमचा पहिलं बापटांना पटकन काम करून राहिले. आणि रवी बापट सर इतके मोठे म्हणजे कधीतरी मोठेपण दाखवत नाही, पण साध्या साध्या ऑपरेशनपासून ते मोठमोठ्या गोष्टींपर्यंत स्वतः जाते लक्ष करायचे. तेव्हा म्हणजे मला अजूनही आमच्या साहित्य कोणाला आजही उठवून विचारलं ना तरी ते नाव पूर्ण घेतील, इतकं ते मोठं नाव त्यांचं आहे. आणि मला परत अभिमान वाटतो की आज मी इथे येतोय आणि 100व्या वर्षात पदार्पण होताना मला इथे येऊन 2 शब्द ह्याच मंचावर बोलायला मिळतात, याचा मला नक्कीच आनंद होतो. आणि या सगळ्यांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. असाच विश्वास आणि आशीर्वाद, अर्थात विश्वास महत्वाचा आहे, पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये राहावं, जेणेकरून केएमचं नाव अजून आहेच, म्हणजे जगभरात मोठं नाव आहे. पण ज्या विश्वासाने लोक येतात त्या विश्वासाने पुढची वर्षही तशीच तो विश्वास संपादन करावा एवढंच मी सांगतो. आणि थँक्यू. आणि सॉरी मध्येच ब्रेक घेतला. हा आमचा किशोर हा आमचा लोकधारापासून आहे, आमच्या 85 पासून. महाराष्ट्राची लोकधारा तिथून आहे. साईड एकदम माझं होता, नंतर कधी डॉक्टर चला मलाच कळलं नाही. आता तिथे किती प्रगती आम्हाला माहित नाही, पण इथे प्रगती दिसते. थँक्यू व्हेरी मच. काय शंकर जय किशन. अरे नाटक आहे. त्या नाटकात मी आहे, महेश मांजरेकर सर आहेत, शिवानी रांगोळे आहेत आणि छान नाटक आहे. तुम्ही पहा नाटक, पाहिल्यावर कळतं की नाटक काय आहे. मी येऊन इथे काम करून मग नाटकाला कोण येणार तिथे. नाटकाला या तुमच्या आशीर्वादाने बरंच चांगलं चाललंय, त्यामुळे या अजून चांगलं चालेल. त्यामुळे अजून काय सांगू,
गोजिरी, थँक्यू. एवढं महान गाणं आहे की आपण टाइमपास केलो होतो आम्ही दामोदर मावतात. तो टाइमपास इथपर्यंत आम्हाला माहित होता. थोड्या दिवसांनी तुम्ही पण आहे त्याची 100 साजरी करूया आपण. अरे एवढं मोठं गाणं नाहीये. त्यापेक्षा मी रिदम घेता एक गाणं गातो, चालेल? बघा जमलं तर पकडा मला. गुणिले भागिले सांगा बाकी खाली काय राहिले. अरे नको. गुणिले भागिले सांगा बाकी खाली काय राहिले. वर्गात जे शिकवले ते आम्ही पेपरात लिहिले. वर्गात जे शिकवले ते आम्ही पेपरात लिहिले. तरी परीक्षेमध्ये काय पाहता गलगले? अरे गलगले चक्क केयू मध्ये आले. गैरसमज कोण नका. अहो 100 पण त्यासाठी ते आलेले गलगले. शब्बास गलगले आले. गलगले डावीकडे पहा, शब्बास गलगले डावीकडे पाहिलंय. गलगले उजवीकडे पहा, शब्बास गलगले उजवीकडे पाहिलंय. गलगले 2 कानापडात द्या, शब्बास गलगले. आता गलगले आनंदाने आले. बरोबर आम्ही 4 वर्ष लोकधारा, महाराष्ट्राची लोकधारामध्ये काम केलं आणि त्यावेळी केदार, भरत, अंकुश यांच्याबरोबर काम करत असताना, एवढं सगळं करत असताना आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एकाच माणसाकडे व्हॅलिटी येते, म्हणजे भरत जाधव. व्हॅलिटी फार. आणि आता या मोमेंटला त्यांची 4-5 नाटकं आहेत आणि 4-5 नाटकामध्ये एकूण 30 ते 35 घरं तो सांभाळतोय. त्याच्यावर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीमध्ये त्यांची मुलगी सुद्धा पुण्याला डॉक्टर आहे. झालं. एमडी करते. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी वापरा. एवढे सगळे करून सुद्धा आम्ही दामोदरच्या कट्ट्यावर बसायचो तेव्हा आम्ही त्याला बोलायचो की जेव्हा तू मोठा होशील तेव्हा आमच्याकडे येशील ना, जरूर आलाच. धन्यवाद तुझे. आणि तुझे आभारी. थांबा तुम्ही सर. भरत सर, तुम्ही मगाशी म्हणालात की डिस्टर्ब केलं. तुम्ही डिस्टर्ब नाही केलेलं. आमचं KM आयडल ही स्पर्धा सुरू आहे. इंडियन आयडलच्या धर्तीवर KM आयडल ही स्पर्धा सुरू आहे आणि तुम्ही आमच्या सेशनमध्ये आलात त्यासाठी जो खूप खूप आभारी आहे सर मी तुमचा. आणि मी जे सरांना, हुशारे सरांना आपल्याला एक टोकन ऑफ लव्ह देण्यासाठी इथे बोलवतो सर या मंचावर. त्याचबरोबर स्नेहल साटम मॅडम आपण सुद्धा यायचं आहे आणि KM आयडलची टीम जेवढे कोणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा यायचं आहे. जॉईन व्हा. इथे या लवकर. पुढे या बाजूचे आयोजक ज्यांना शक्य होते त्यांनी या. हा या ना प्लीज. आयोजक
थँक्यू सर. दीपक सर 2 मिनिटं मी तुमची घेतो. आजच्या या आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या त्या सर्व परीक्षकांना सन्मान चिन्ह देण्यासाठी मी सर्वांना विनंती करीत आहे आणि परीक्षकांचं नामस्मरण करतो. गीत गायन टीमचे जेवढे आपले परीक्षक आहेत सर्वांनी कृपया मंचावर यायचं आहे. भरत जाधव सरांच्या हस्ते आपल्याला इथे एक टोकन ऑफ लव देऊन आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. साठन मॅडम आहेत का? साठन मॅडम सर्वात आधी हॅलो सर्वात आधी आमच्या रजनी रेवणकर मॅडम यांना टोकन ऑफ लव देण्यासाठी स्नेहल साटम मॅडम आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. भरत जाधव सरांना विनंती करतो. रजनी रेवणकर मॅडम यांना या ठिकाणी टोकन ऑफ लव द्यायचं आहे. जोरदार टाळ्या रजनी रेवणकर मॅडमसाठी. आपल्या केमच्या माजी कर्मचारी सुद्धा आहेत आणि केम आयडल स्पर्धेच्या परीक्षक सुद्धा आहेत. त्याचबरोबर प्रमोद पवार सरांसाठी जोरदार टाळ्या. प्रमोद पवार सर अगदी पहिल्या वर्षापासून या स्पर्धेचं परीक्षण करत आहेत. त्याचबरोबर वर्षा लोकरे मॅडम सुद्धा अगदी छान असं परीक्षण या ठिकाणी करतात. गिरीश डोईफोडे सर आमच्या कार्यक्रमाचे परीक्षक गीत गायन स्पर्धेचे परीक्षक गिरीश डोईफोडे सर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नृत्य दिग्दर्शक दिनेश गोरेगाव सर यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. भरत जाधव सरांच्या हस्ते आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. हो, लोकधारामधले भरत जाधव सरांचे सहकारी दिनेश गोरेगावकर सर यांचा या ठिकाणी वर्धापन दिन सांस्कृतिक सोहळा व्यवस्थापन आयोजित भरत जाधव सरांतर्फे त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. लावणी सम्राज्ञी कविता घडशी मॅडम यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. खूप परिश्रम घेतो आमचे परीक्षक. मी तर म्हणेन गायकांपेक्षा जास्त डोकेदुखी परीक्षकांना असते आणि आज खरंच त्यांना खूप जास्त डोकेदुखी होणार आहे कारण 150 मध्ये एक परफॉर्मन्स या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या सर्वांसाठी. सर्व मान्यवरांचे आभार. आपण वन फोटो. वेट 1 मिनिट उभे राहा. थँक्यू. सर्व मान्यवरांचे आभार. आपण स्थानापन्न व्हावं आणि आपली केम आयडल स्पर्धा ही पुढे चालू ठेवण्यासाठी ओव्हर टू तेजस्वी साठे मॅडम. Woo!